नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात शब्दगाथा. इथे आपण केवळ कथा ऐकत नाही, तर विचारांची वाटचाल करतो. आजचा विषय आहे असा, जो फक्त इतिहास नाही, तो आपल्या आजच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. बाबासाहेब. आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथावर, बुद्ध आणि कार्ल मार्क्स. हे पुस्तक म्हणजे दोन युगांचा संवाद आहे. एक युग बुद्धाचं, करुणा आणि अहिंसेचं. दुसरं युग मार्क्सचं, संघर्ष आणि क्रांतीचं. पण बाबासाहेबांनी या दोघांना एकाच पुस्तकात का आणलं? बुद्ध आणि मार्क्स यांच्यात साम्य काय आहे? आणि आपल्या आजच्या जगासाठी त्यांचे विचार का महत्त्वाचे आहेत? याच सगळ्याचा शोध आपण या मालिकेत घेणार आहोत. भाग 1. दुःखाचा प्रश्न. बुद्ध आणि मार्क्स. आपण एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. माणूस दुःखी का आहे? हीच तर बुद्धांची पहिली शिकवण होती. दुःख आहे. राजा असो, गरीब असो, तरुण असो, वृद्ध असो, सगळ्यांच्या आयुष्यात कुठे ना कुठे दुःख आहेच. आजचा तरुण पहा, शिक्षण घेतो, स्पर्धा करतो, नोकरी मिळते, पण तरीही मनात अस्वस्थता, भीती, ताण. शेतकरी पहा, दिवसरात्र कष्ट, पाऊस, पीक, कर्ज, बाजार, एक चूक आणि आयुष्य उद्ध्वस्त. कामगार पहा, 12-12 तास काम, कमी पगार, तरीही उद्याची चिंता. म्हणजे दुःख हे केवळ वैयक्तिक नाही, ते सामाजिक आहे. बुद्ध म्हणाले, दुःखाचं मूळ तृष्णेत आहे, हव्यासात, अपेक्षेत, आसक्तीत. मार्क्स म्हणाला, दुःखाचं मूळ शोषणात आहे, ज्या व्यवस्थेत एक माणूस दुसऱ्याच्या श्रमावर जगतो. एक फॅक्टरी घ्या. शेकडो कामगार मशीनवर काम करतात. त्यांच्या मेहनतीतून हजारो वस्तू तयार होतात. पण त्या वस्तूंमधून जो प्रचंड नफा होतो, तो सगळा मालकाच्या खिशात जातो. मार्क्स म्हणेल, हा वर्गसंघर्ष आहे. कामगार मूल्य निर्माण करतो, पण त्याचा मालक होत नाही. बुद्ध म्हणेल, हा लोभ आहे. जास्त मिळवण्याच्या लालसेमुळे समता नष्ट होते. दोघेही वेगवेगळ्या भाषेत एकच सत्य सांगत आहेत. माणूस माणसाला दुःखी करत आहे. बुद्धांचा रोख माणसाच्या मनावर आहे. मार्क्सचा रोख माणसाच्या व्यवस्थेवर आहे. बुद्ध म्हणतात, जर मनातली आसक्ती संपली, तर दुःख आपोआप संपेल. मार्क्स म्हणतो, जर शोषण करणारी व्यवस्था संपली, तर दुःख आपोआप संपेल. इथे बाबासाहेबांचा प्रश्न उभा राहतो. फक्त मन बदलून जातीव्यवस्था जाईल का? फक्त क्रांती करून माणसाची मानसिक गुलामी जाईल का? म्हणूनच बाबासाहेबांनी बुद्ध आणि मार्क्स या दोघांचा अभ्यास केला. कारण त्यांना फक्त समाजाचा बाह्यबदल नको होता, आंतरिक परिवर्तनही हवं होतं. बुद्धांनी सांगितलं, सर्व माणसे समान आहेत, कारण सगळ्यांना दुःख आहे. मार्क्सने सांगितलं, सर्व माणसे समान असली पाहिजेत, कारण सगळे श्रम करतात. आजच्या शहरात झोपडपट्टी आणि आलिशान इमारत शेजारी दिसते. हा विरोधाभास का? मार्क्स म्हणेल, कारण भांडवल काहींच्या हातात एकवटले आहे. बुद्ध म्हणेल, कारण माणसाची तृष्णा अमर्याद आहे. दोघांचं ध्येय एकच, दुःखमुक्त, समताधिष्ठित समाज. पण मार्ग वेगळे. बुद्धांचा मार्ग करुणा, शील, प्रज्ञा. मार्क्सचा मार्ग संघर्ष, संघटना, क्रांती. बुद्ध म्हणतात, द्वेषाने द्वेष संपत नाही. मार्क्स म्हणतो, सत्ता स्वतःहून कधीच खाली येत नाही. म्हणजेच एक नैतिक वास्तव, एक राजकीय वास्तव. बाबासाहेब या दोघांना एकत्र का आणतात? कारण त्यांना माहीत होतं, जर समाज बदलायचा असेल तर माणसाचं मन आणि माणसाची व्यवस्था दोन्ही बदलली पाहिजेत. बुद्ध मनाला मुक्त करतात, मार्क्स समाजाला. आणि बाबासाहेबांना दोन्हींची गरज होती, मनाची मुक्ती आणि समाजाची मुक्ती. म्हणूनच बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे पुस्तक तुलना नाही, तर समन्वय आहे. या पहिल्या भागात आपण हे समजून घेतलं की दुःखाचा प्रश्न दोघांनाही एकच होता, फक्त उत्तर देण्याची पद्धत वेगळी होती. पुढील भागात आपण पाहू की बुद्धाचा धम्म समाजरचना कशी पाहतो आणि मार्क्सचं कम्युनिझम माणसाला कोणतं स्वातंत्र्य देऊ पाहतो. तोपर्यंत एवढंच लक्षात ठेवा, करुणेशिवाय क्रांती अंध होते आणि न्यायाशिवाय करुणा अपुरी राहते. भाग 2. मागच्या भागात आपण पाहिलं की बुद्ध आणि मार्क्स दोघांचाही केंद्रबिंदू एकच होता, मानवी दुःख. फक्त एकाने त्याचं मूळ मनात शोधलं आणि दुसऱ्याने व्यवस्थेत. आजच्या या दुसऱ्या भागात आपण थोडं खोलात जाऊन पाहणार आहोत की बुद्धाचा धम्म समाज कसा पाहतो आणि मार्क्सचा कम्युनिझम समाज कसा पाहतो.
आणि ह्या दोन्ही दृष्टिकोनांचा संगम बाबासाहेबांनी कसा घडवून आणला हेही आपण समजून घेणार आहोत. बुद्धाचा धम्म, समाजरचना आणि समता. बुद्धांचा विचार फक्त ध्यान, समाधी, निर्वाण यापुरता मर्यादित नव्हता. तो एक संपूर्ण सामाजिक क्रांतीचा विचार होता. बुद्धाच्या काळात समाज पूर्णपणे वर्णव्यवस्थेने विभागलेला होता. ब्राह्मण वर, शूद्र अतिशूद्र खाली. जन्मावर माणसाची किंमत ठरायची. बुद्धांनी या व्यवस्थेलाच प्रश्न विचारला. ते म्हणाले, माणूस ब्राह्मण जन्माने होत नाही, तो कर्माने आणि आचरणाने होतो. ही केवळ धार्मिक घोषणा नव्हती, तो एक सामाजिक स्फोट होता. उदाहरण घ्या. एका गावात 2 माणसं आहेत. एक पुजारीचा मुलगा, दुसरा चांभाराचा मुलगा. पुजारीचा मुलगा काहीही न करता पूज्य ठरतो. चांभाराचा मुलगा कितीही कष्टाळू, प्रामाणिक असला तरी अस्पृश्य ठरतो. बुद्ध म्हणतात, ही नैसर्गिक व्यवस्था नाही, ही माणसाने बनवलेली अन्यायकारक रचना आहे. म्हणूनच त्यांनी संघ स्थापन केला, जिथे राजा, भिक्खू, शूद्र, स्त्री सगळे एकाच शिस्तीत, एकाच अन्नावर, एकाच नियमांखाली राहत होते. संघ म्हणजे केवळ धार्मिक संस्था नव्हती, ती समतेची प्रयोगशाळा होती. जिथे कुणालाही जन्मावरून वर खाली केलं जात नव्हतं. जिथे विचार, आचरण आणि करुणा हाच माणसाचा दर्जा ठरवत होती. बुद्ध सांगतात, दुःखाचं मूळ अज्ञानात आहे आणि अज्ञानाचं मूळ असमानतेत आहे. जो स्वतःला श्रेष्ठ समजतो तो दुसऱ्याला कमी लेखतो आणि तिथूनच अन्याय सुरू होतो. म्हणूनच धम्मात मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या संकल्पना आहेत. या केवळ भावनिक नाहीत, त्या सामाजिक नीतिमत्तेच्या पायऱ्या आहेत. बुद्धाचा समाज आदर्श कसा असावा? जिथे कोणी उपाशी नाही, कोणी अपमानित नाही, कोणी जन्माने कमी नाही. आता आपण मार्क्सकडे वळूया. तो म्हणतो, माणसाच्या आयुष्याची दिशा ठरवते ती त्याची आर्थिक स्थिती. मार्क्सच्या मते समाज 2 वर्गात विभागलेला आहे. एक, उत्पादन साधनांचा मालक म्हणजे भांडवलदार. दुसरा, केवळ श्रम विकणारा म्हणजे कामगार. एका कारखान्यात काम करणारा मजूर दिवसाला 10 तास काम करतो. त्याला पगार मिळतो, पण त्याच्या श्रमातून तयार झालेल्या वस्तू विकून जो प्रचंड नफा मिळतो तो त्याला मिळत नाही. मार्क्स म्हणतो, ही अतिरिक्त मूल्याची चोरी आहे. यालाच तो शोषण म्हणतो. बुद्ध लोभाबद्दल बोलतात. मार्क्स त्याला आर्थिक गणितात मांडतो. मार्क्सच्या मते जोपर्यंत उत्पादनाची साधने काही मोजक्या लोकांच्या हातात आहेत, तोपर्यंत बहुसंख्य लोक शोषितच राहणार. म्हणून तो म्हणतो, खाजगी मालकीऐवजी सामूहिक मालकी हवी. नफा काहींचा नाही, सगळ्यांचा असावा. हा केवळ आर्थिक सिद्धांत नाही, तो मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. इथे बाबासाहेब आंबेडकर उभे राहतात. ते पाहतात, भारतात केवळ वर्ग नाही, इथे जात आहे. इथे आर्थिक शोषणाबरोबर सामाजिक अपमानही आहे. म्हणून ते म्हणतात, मार्क्सची क्रांती आवश्यक आहे, पण ती पुरेशी नाही. आणि बुद्धाची करुणा आवश्यक आहे, पण ती एकटी अपुरी राहे. बाबासाहेब म्हणतात, जोपर्यंत माणसाच्या मनातून श्रेष्ठत्वाची भावना जात नाही, तोपर्यंत समतेची व्यवस्था टिकणार नाही. आणि जोपर्यंत व्यवस्थेतून शोषण जात नाही, तोपर्यंत करुणेला अर्थ उरणार नाही. म्हणूनच त्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि समाजवादी लोकशाहीची मांडणी केली. त्यांचा आदर्श समाज असा होता, जिथे आर्थिक समता, सामाजिक सन्मान आणि नैतिक मूल्ये या तिन्हींचा संगम असेल. मागच्या भागात आपण पाहिलं की बुद्धांचा धम्म आणि मार्क्सचा कम्युनिझम हे दोन्ही माणसाच्या मुक्तीसाठीचे मार्ग आहेत. एक अंतर्मन बदलण्यावर भर देतो, दुसरा समाज रचना बदलण्यावर. आता या भागात आपण थोडं अधिक खोलात जाऊ. बुद्धांनी जातीव्यवस्थेला कसं आव्हान दिलं आणि मार्क्सने वर्गव्यवस्थेला कसं हादरवलं हे समजून घेऊया. बुद्ध आणि जातीव्यवस्था, जन्माधिष्ठित अन्यायावर प्रहार. बुद्धांच्या काळात समाज पूर्णपणे जन्मावर आधारलेला होता. कोण ब्राह्मण, कोण क्षत्रिय, कोण वैश्य, कोण शूद्र हे सगळं जन्माने ठरायचं. आणि शूद्राच्या खाली तर अस्पृश्य असा एक वर्गच होता, ज्यांना पाणी, शिक्षण, मंदिर, माणूस म्हणून वागणूक काहीच नव्हतं. बुद्धांनी पहिल्यांदा हा प्रश्न उघडपणे विचारला. जर सर्व माणसे एकाच आईच्या पोटी जन्मलेली असतील तर काही शुद्ध आणि काही अशुद्ध कसे? ते म्हणाले, नैतिकता, करुणा, प्रज्ञा हेच माणसाचं खरं मोजमाप आहे, जन्म नव्हे. एका कथेत येतं, एक ब्राह्मण बुद्धांना म्हणतो, तू क्षत्रिय असून ब्राह्मणांना उपदेश कसा काय करतोस? बुद्ध शांतपणे उत्तर देतात, मी सत्य बोलतो आणि सत्याला जात नसते. ही केवळ तात्विक गोष्ट नव्हती, तो त्या काळातला सामाजिक बंडाचा स्वर होता. संघात प्रवेश करताना कुणीही आपली जात सांगत नसे.
राजा असो, दास असो, स्त्री असो, सर्व भिक्खू एकाच पंक्तीत बसून भिक्षा घेत. ही समतेची प्रत्यक्ष कृती होती, फक्त उपदेश नव्हता. मार्क्स आणि वर्गसंघर्ष, आर्थिक अन्यायाचा उलगडा. आता आपण मार्क्सकडे वळूया. मार्क्स म्हणतो, समाजाचा इतिहास म्हणजे वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. एकीकडे जमीन, कारखाने, भांडवल असणारे आणि दुसरीकडे केवळ श्रम विकणारे. एका शेतकऱ्याचं उदाहरण घेऊ. तो शेतात राबतो, पीक पिकवतो, पण बियाणं, खत, बाजारभाव, कर्ज या सगळ्यावर त्याचा ताबा नसतो. माल मात्र तो निर्माण करतो, नफा मात्र व्यापारी आणि कंपनी कमावते. मार्क्स म्हणतो, ही केवळ दारिद्र्याची समस्या नाही, ही सत्तेची रचना आहे. ज्याच्याकडे उत्पादनाची साधने आहेत तोच नियम बनवतो आणि ज्याच्याकडे केवळ हात आहेत तो ते नियम पाळतो. म्हणून मार्क्स वर्गसंघर्ष हा शब्द वापरतो, कारण शोषण ही केवळ आर्थिक घटना नसून ती राजकीय आणि मानसिक गुलामगिरीही आहे. बुद्ध आणि मार्क्स, मन विरुद्ध व्यवस्था. आता प्रश्न असा उभा राहतो, फक्त मन बदललं तर व्यवस्था बदलेल का, की फक्त व्यवस्था बदलली तर मन बदलेल? बुद्ध म्हणतात, जर लोभ, द्वेष, अज्ञान संपलं तर अन्याय आपोआप संपेल. मार्क्स म्हणतो, जोपर्यंत शोषणाची रचना आहे तोपर्यंत लोभ संपणार नाही. एका ऑफिसमध्ये काम करणारा तरुण पहा, त्याला माहीत आहे की त्याच्यावर अन्याय होतोय, पण नोकरीची भीती, कुटुंबाची जबाबदारी त्याला गप्प बसायला भाग पाडते. मार्क्स म्हणेल, ही आर्थिक साखळी आहे. बुद्ध म्हणेल, ही भीती आणि आसक्तीची साखळी आहे. इथेच बाबासाहेबांचा निर्णायक मुद्दा महत्त्वाचा ठरतो. ते म्हणतात, भारतामध्ये केवळ वर्ग नाही, इथे जात ही जास्त क्रूर आहे. कारण वर्ग बदलता येतो, पण जात बदलता येत नाही, असं समाजाने माणसाच्या मनात ठसवलं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, मार्क्सची आर्थिक समता आवश्यक आहे, पण बुद्धाची सामाजिक समता त्याहूनही आधी आवश्यक आहे. बुद्ध मनाला मुक्त करतात, मार्क्स श्रमाला मुक्त करतो. आणि बाबासाहेब म्हणतात, खरी मुक्ती तेव्हाच येईल जेव्हा मन, समाज आणि व्यवस्था तिन्ही एकाच वेळी बदलतील. या भागात आपण पाहिलं की बुद्धाने जन्माधिष्ठित अन्यायाला तत्वज्ञानाने तोडलं. मार्क्सने आर्थिक शोषणाला विज्ञानाने उघड केलं. पुढील भागात म्हणजे भाग 4 मध्ये आपण पाहणार आहोत की आजच्या भारतात हे विचार कसे जिवंत आहेत आणि बाबासाहेबांचा धम्म सोशलिझम आपल्याला कोणती दिशा दाखवतो. आता आपण पाहिलं, बुद्धाने जन्माधिष्ठित अन्यायाला तत्वज्ञानाने तोडलं, मार्क्सने आर्थिक शोषणाला विज्ञानाने उघड केलं. आता या शेवटच्या भागात आपण हा प्रश्न विचारूया की हे सगळे विचार आजच्या भारतात, आजच्या माणसाच्या आयुष्यात नेमके कुठे उभे आहेत. आजचा भारत जात, वर्ग आणि नव्या स्वरूपाचं शोषण. आज आपण आधुनिक आहोत असं म्हणतो, मोबाईल, इंटरनेट, मेट्रो, मल्टीनॅशनल कंपन्या, पण तरीही एका मुलाचा जन्म कुठल्या घरात होतो यावर त्याचं भविष्य ठरतं. एखादा गरीब दलित मुलगा जर डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत असेल तर त्याला फक्त अभ्यासाशीच नाही तर अपमानाशी, उपेक्षेशी, संशयाशीही लढावं लागतं. मार्क्स म्हणेल, ही आर्थिक विषमता आहे. बुद्ध म्हणेल, ही मानसिक गुलामगिरी आहे. एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी पहा, ती शिक्षित आहे, सक्षम आहे, पण तरीही तिला पुरुषांपेक्षा कमी वेतन, कमी संधी, जास्त दबाव सहन करावा लागतो. हा वर्ग आणि लिंग आधारित शोषण आहे. मार्क्स याला संरचनात्मक अन्याय म्हणेल, बुद्ध याला अविद्या आणि तृष्णेचा परिणाम म्हणेल. बाबासाहेबांचा निर्णायक मुद्दा. बाबासाहेबांनी या दोन्ही दृष्टिकोनांना एकत्र आणलं. त्यांनी केवळ राज्यघटना लिहिली नाही, तर एक नव्या समाजाचं स्वप्न दिलं. ते म्हणाले, राजकीय लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा सामाजिक आणि आर्थिक लोकशाही असेल. म्हणजे मतदानाचा अधिकार पुरेसा नाही, सन्मानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि उपजीविकेचा अधिकारही तितकाच महत्त्वाचा आहे. बुद्धांकडून त्यांनी समतेचा नैतिक पाया घेतला. मार्क्सकडून त्यांनी आर्थिक न्यायाची जाणीव घेतली. म्हणूनच बाबासाहेबांचा विचार न फक्त धर्म आहे, न फक्त राजकारण आहे, तो मानव मुक्तीचा पूर्ण कार्यक्रम आहे. करुणा आणि संघर्ष यांचा संगम. बुद्ध सांगतात, द्वेषाने द्वेष संपत नाही. मार्क्स सांगतो, अन्यायाविरुद्ध संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळत नाही. बाबासाहेब म्हणतात, संघर्ष कर पण माणुसकी सोडू नकोस. करुणा ठेव पण अन्याय सहन करू नकोस. हीच खरी समन्वयाची भूमिका आहे. क्रांतीला करुणेचं मार्गदर्शन, करुणेला न्यायाचं बळ. तरुण पिढीसाठी संदेश. आजचा तरुण गोंधळलेला आहे. एकीकडे स्पर्धा, बेरोजगारी, ताण, दुसरीकडे सोशल मीडिया, तुलना, एकटेपणा. बुद्ध त्याला सांगतील, स्वतःला ओळख, हव्यासाच्या आगीपासून दूर राहा, करुणा आणि समतेचा मार्ग धर. मार्क्स त्याला सांगेल, फक्त स्वतःचा विचार करू नकोस, व्यवस्थेचा प्रश्न विचार, अन्यायाविरुद्ध संघटित हो. आणि बाबासाहेब सांगतील, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण हा संघर्ष माणूसपणासाठी असावा.
म्हणूनच बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे पुस्तक भूतकाळाचं नाही, ते वर्तमानाचं आणि भविष्याचं आहे. ते आपल्याला सांगतं, माणूस फक्त पोटासाठी नाही जगत, तो सन्मानासाठी, समतेसाठी आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी जगतो. पुढील भागात म्हणजे पार्ट 5 मध्ये आपण पाहू की बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारण्यामागे नेमकं कोणतं तात्विक आणि राजकीय स्वप्न पाहिलं होतं. आणि आज आपण त्या स्वप्नाच्या किती जवळ आणि किती दूर आहोत. तोपर्यंत एवढंच लक्षात ठेवा, बुद्ध आपल्याला माणूस बनवतात, मार्क्स आपल्याला शोषण समजावून देतो आणि बाबासाहेब आपल्याला लढायला शिकवतात. हीच शब्दगाथेची आजची विचारयात्रा. पुढील भागात भेटूया मानव मुक्तीच्या अंतिम स्वप्नासोबत. मागच्या भागांत आपण एक मोठा प्रवास केला. बुद्ध, ज्यांनी माणसाच्या मनातल्या दुःखाचा शोध घेतला, मार्क्स, ज्यांनी माणसाच्या जगातल्या शोषणाचा शोध घेतला, आणि बाबासाहेब, ज्यांनी या दोन्हींचा संगम घडवून मानवमुक्तीचा मार्ग दाखवला. आजचा हा शेवटचा भाग फक्त निष्कर्ष काढण्यासाठी नाही, तर एक प्रश्न आपल्याला स्वतःला विचारण्यासाठी आहे. आपण कुठे उभे आहोत? बुद्ध, मार्क्स आणि आंबेडकर यांच्या स्वप्नांच्या किती जवळ आणि किती दूर? बाबासाहेब आणि बुद्ध, धर्म नाही, क्रांती. बाबासाहेबांनी 1956 साली बुद्ध धर्म स्वीकारला. तो केवळ वैयक्तिक श्रद्धेचा निर्णय नव्हता, तो एक सामाजिक आणि राजकीय जाहीरनामा होता. ते म्हणाले होते, मी धर्म बदलतो आहे, पण देव बदलण्यासाठी नाही. मी धर्म बदलतो आहे कारण हा समाज बदलायचा आहे. बुद्ध धर्म म्हणजे त्यांच्या दृष्टीने पूजापाठ नव्हता, तो होता समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा मार्ग. ज्या समाजात माणसाला जन्मावरून कमी लेखलं जातं, तिथे आत्मसन्मानाची पहिली पायरी म्हणजे स्वतःला माणूस समजणं. बुद्धाने सांगितलं, तू शूद्र नाहीस, अस्पृश्य नाहीस, तू दुःखी आहेस म्हणून तू माझा आहेस. हीच बाबासाहेबांना हवी असलेली क्रांती होती, मनातली गुलामी तोडणारी. मार्क्स आणि क्रांती केवळ सत्ता उलथवणं नाही. मार्क्सने जगाला सांगितलं, फक्त राजा बदलून, सरकार बदलून कामगाराची अवस्था बदलणार नाही. जोपर्यंत उत्पादनाची साधने मोजक्या लोकांच्या हातात आहेत, तोपर्यंत बहुसंख्य लोक गुलामच राहणार. मार्क्सची क्रांती म्हणजे फक्त राजकीय नाही, ती आर्थिक आणि सामाजिक आहे. पण बाबासाहेब एक गोष्ट स्पष्टपणे पाहत होते. फक्त आर्थिक समता आली, पण माणसाच्या मनात श्रेष्ठ कनिष्ठ भाव राहिला तर नवी विषमता जन्माला येईल. म्हणजेच मार्क्सची क्रांती आवश्यक आहे, पण बुद्धाची करुणा आणि समता त्याला दिशा देण्यासाठी हवी. भारतातील वास्तव, जातीचा आणि वर्गाचा दुहेरी सापळा. आजचा भारत पहा. एकीकडे IT पार्क्स, स्टार्टअप्स, अब्जाधीश. दुसरीकडे शेतकरी आत्महत्या, कामगारांची स्थलांतराची यात्रा आणि अजूनही जातीने होणारा अपमान. एका गावातला दलित मुलगा जर मोठा अधिकारी झाला तरी त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे बदलते का? एका कारखान्यातला कामगार जर युनियनबद्दल बोलला तर त्याला लगेच डिसिप्लिनचं नाव देऊन गप्प बसवलं जातं. हेच तर मार्क्स म्हणतो, सत्ता आणि भांडवल एकत्र आले की आवाज दाबला जातो. आणि हेच बुद्ध म्हणतो, अविद्या आणि अहंकार एकत्र आले की करुणा संपते. तरुण पिढी, बुद्ध, मार्क्स आणि आंबेडकर यांचा वारसा. आजचा तरुण खूप शिकलेला आहे, पण तितकाच असुरक्षित आहे. स्पर्धा, बेरोजगारी, कर्ज आणि सोशल मीडियावरचं खोटं यश. तो विचारतो, मी कोण आहे? माझं आयुष्य कशासाठी आहे? तो बुद्धाला सांगतात, तू केवळ कमाईसाठी नाहीस, तू करुणेसाठी, प्रज्ञेसाठी आणि दुःख समजून घेण्यासाठी आहेस. बुद्ध सांगतो, तू केवळ एकटा नाहीस, तू एका वर्गाचा, एका समाजाचा भाग आहेस. संघटित हो, प्रश्न विचार, अन्याय ओळख. आणि बाबासाहेब सांगतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण हा संघर्ष माणूस म्हणून उभं राहण्यासाठी असावा. धर्म, राजकारण आणि माणूसपण. बुद्धाने धर्माला माणसाच्या वेदनेशी जोडला, मार्क्सने राजकारणाला माणसाच्या पोटाशी जोडला, बाबासाहेबांनी दोघांना मानवी प्रतिष्ठेशी जोडलं. म्हणूनच बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे केवळ पुस्तक नाही, तो एक आरसा आहे. तो आपल्याला विचारायला भाग पाडतो, आपण केवळ आपल्या प्रगतीचा विचार करतो का की समाजाच्या मुक्तीचा? आपण केवळ धर्म पाळतो का की माणुसकी जगतो? आपण केवळ नोकरी, पगार, स्टेटस पाहतो का की न्याय, समता, सन्मान यांचीही किंमत ओळखतो? भाग 6, अंतिम समारोप. आता आपण या संपूर्ण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. बुद्ध, मार्क्स आणि बाबासाहेब, 3 वेगवेगळ्या काळातले, 3 वेगवेगळ्या संस्कृतीतले, पण एकाच स्वप्नासाठी झटणारे विचारवंत. ते स्वप्न म्हणजे माणसाने माणसावर केलेल्या अन्यायाचा अंत, दुःख, अपमान, शोषण आणि गुलामीपासून मानवाची मुक्ती.
बाबासाहेबांचा अंतिम विचार, धम्म अधिक लोकशाही अधिक समाजवाद. बाबासाहेब म्हणाले होते, राजकीय लोकशाही तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा तिच्या पायावर सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही उभ्या राहतील. म्हणजे मतदानाचा अधिकार असूनही जर माणूस उपाशी असेल, अपमानित असेल आणि असुरक्षित असेल तर ती लोकशाही केवळ कागदावरची राहते. म्हणूनच त्यांनी बुद्धाकडून घेतली समतेची आणि बंधुतेची नैतिक भूमिका. आणि मार्क्सकडून घेतली आर्थिक शोषणाविरुद्ध उभं राहण्याची जाणीव. या दोन्हींचा संगम म्हणजे बाबासाहेबांचा धम्माधिष्ठित समाजवाद. आजच्या जगासाठी हा संदेश काय आहे? आज आपण जागतिकीकरणाच्या युगात आहोत. कंपन्या मोठ्या होत आहेत, तंत्रज्ञान प्रगत होत आहे, पण माणूस अधिक एकटा आणि असुरक्षित होत चालला आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, गरीब अधिक कर्जात जात आहेत. जात, धर्म, लिंग, वर्ग या सगळ्या रेषा अजूनही माणसाला माणसापासून तोडत आहेत. अशावेळी बुद्ध आपल्याला सांगतात, दुसऱ्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष करू नकोस. करुणा ही कमजोरी नाही, तीच खरी ताकद आहे. मार्क्स आपल्याला सांगतो, दुसऱ्याच्या श्रमावर उभ्या असलेल्या व्यवस्थेला प्रश्न विचार, अन्याय नैसर्गिक मानू नकोस. आणि बाबासाहेब सांगतात, हे दोन्ही एकत्र घे, करुणा आणि संघर्ष, धैर्य आणि माणुसकी. व्यक्तीपासून समाजापर्यंतचा प्रवास. बुद्ध आपल्याला आतून बदलायला सांगतात, मार्क्स बाहेरची रचना बदलायला सांगतो. बाबासाहेब सांगतात, आत आणि बाहेर दोन्ही बदलल्याशिवाय खरी क्रांती होत नाही. कारण जर मनात विषमता राहिली तर समतेची व्यवस्था टिकणार नाही. आणि जर व्यवस्थेत शोषण राहिलं तर करुणा केवळ उपदेश ठरेल. शेवटचा प्रश्न, आपण काय करणार? हा पॉडकास्ट ऐकून प्रश्न उभा राहतो, आपण फक्त ऐकणारे राहणार का? की आपण विचार करणारे आणि गरज पडल्यास उभं राहणारे बनणार? बुद्ध सांगतात, स्वतःला जागं कर. मार्क्स सांगतो, समाजाला जागं कर. आणि बाबासाहेब सांगतात, संघटित व्हा, शिका, संघर्ष करा. पण हा संघर्ष माणूस म्हणून उभं राहण्यासाठी असावा. शब्दगाथा समारोप. बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे पुस्तक आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, दुःख समजून घ्या, दुःखाची कारणं ओळखा आणि त्या कारणांवर प्रहार करा. करुणेने, विवेकाने आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या धैर्याने. बुद्ध आपल्याला माणूस बनवतात, मार्क्स आपल्याला अन्याय ओळखायला शिकवतो आणि बाबासाहेब आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवतात. हीच शब्दगाथाची आजची अंतिम गाथा, विचारांची, संघर्षाची आणि मानवमुक्तीच्या स्वप्नाची. आपण हा प्रवास ऐकला, आता तो जगण्याची वेळ आहे. पुन्हा भेटूया शब्दगाथावर, नव्या विचारांसह, नव्या प्रश्नांसह आणि माणुसकीच्या शोधात.